नमस्कार बंधू भगिनींनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर संख्या मालिका हा घटक अभ्यासणे खूप गरजेचे आहे। तर चला वेळ वाया न घालवता आपण संख्या मालिके या घटकावर जे आहे दिलेले प्रश्न जे आहे ते सोडवायला सुरुवात करू। आता आपल्याला कधी कधी रिक्त पद शोधा हे असे प्रश्न येतात। एक नंबर सिरीज दिली जाते आणि त्यातील रिक्त पद शोधा असे प्रश्न दिले जाते। तर आज आपण रिक्त पद भरा किंवा शोधा असा प्रश्न बघणार आहोत। तर आपल्या या ठिकाणी जे आहे आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे। पहिल्यांदा दिलेले आहे 1, 6, 15, नंतर क्वेश्चन मार्क 45, 66 आणि 91 आणि या ठिकाणी पर्याय दिलेले आहे। पर्याय क्रमांक 25, पर्याय क्रमांक 26, 27 आणि 28। तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, परंतु जे आहे प्रयत्न स्वतः करायचा आहे पहिल्यांदा की यांच्यामध्ये कुठला तरी संबंध आहे तो कोणता तो ओळखायचा आहे आपल्याला। आता पहिल्यांदा जर आपण यांचा पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचा संबंध जोडायला बघितलं तर यांच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे, प्रत्येकामध्ये वाढ होताना दिसत आहे। 1 पासून 6 पर्यंत जाण्यासाठी 5 यांच्यामध्ये जे आहे 1 ते 6 पर्यंत 5 आहेत। नंतर 6 पासून 15 पर्यंत जे आहे ते 9 वाढत आहेत। आता 15 पासून जे आहे आपल्याला क्वेश्चन मार्क पर्यंत जायसाठी किती वाढवावे लागेल, त्यामुळे आपण क्वेश्चन मार्क देणार आहोत आणि नंतर 45 आणि 66 मधला संबंध शोधणार आहोत। तर 45 आणि 66 मध्ये जो संबंध आहे तो 21चा आहे आणि 66 नंतर 91, तर यांच्यामध्ये संबंध जो आहे तो 25चा आहे। तर बघा आता आपल्याला याच्यावरून एक क्लिअर होऊन जाईल ही आपण यांच्यातील संबंधाचा शोध घेतल्यानंतर की यांच्यामध्ये संबंध 4चा आहे, याच्यामध्ये सुद्धा संबंध 4चा आहे। जर आपण 9 मध्ये 4 ॲड केले तर आपल्याला किती मिळतील? 13 मिळतील। किती मिळतील? 13 मिळतील। जर आपण 13 15 मध्ये ॲड केले तर आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल ते 28चं आणि ते उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण चेक करूया। तर बघा या ठिकाणी 28 नक्की येईल, कारण की 13 मध्ये जर आपण 4 ॲड केले तर 17 होईल आणि 17 आणि 28 जे आहे ते 45 होतात, म्हणून आपलं पर्याय एकदम बरोबर आहे। अशा प्रकारे डी पर्याय हा योग्य आहे। तर आपल्याला नीट संबंध जर यांच्यातील समजला, पॅटर्न जर आपल्याला नंबर सिरीजमधला समजला तर योग्य पर्याय निश्चितपणे आपण काढू शकतो। आता प्रश्न दुसरा आहे 2, 5, 9, 19, 37 आणि क्वेश्चन मार्क आहे। तर हा चढता क्रम आहे आणि यांच्यामध्ये संबंध कुठला आहे ते बघूया आपण। तर 2 आणि 5 मध्ये जे आहे यांच्यामध्ये 3चं अंतर आहे किंवा +3 केलेलं आहे। नंतर यांच्यामध्ये जे आहे +4 झालेलं आहे, यांच्यामध्ये +10 झालेलं आहे। आपल्याला कुठेच असं क्रमाने जाताना दिसत नाही। यांच्यामध्ये जे आहे 22 आहे। यांच्यामधला जरी संबंध आपण काढून बघितला तरी हा योग्य पॅटर्न ठरणार नाही आहे। तर 2चा जो आहे संबंध कसा येईल की आपल्याला 5 उत्तर मिळेल। बघा 2चं जर आपण 2 वेळा गुणाकार केला, 2चा 2शी गुणाकार केला तर आपल्याला जे आहे 4 मिळून जातील। ठीक आहे, 2 गुणिले 2 बरोबर 4। आता 4 अधिक 1 जर मी केला तर आपल्याकडे 5 हे उत्तर येईल। ठीक आहे, नंतर जे आहे 5 गुणिले 2 जर केले तर 10 उत्तर येईल, पण आपल्याला 9 आणण्यासाठी वजा करावं लागतील, म्हणून 1 वजा केल्यास आपल्याकडे उत्तर येईल 9। म्हणजे आपण या ठिकाणी योग्य पॅटर्न फॉलो करत आहोत। आता जे आहे 9 ही संख्या घ्यायची, 9 दोन्ही किती होते तर 9 दोन्ही होतात 18 आणि 18 अधिक 1 जर केले आपण तर आपल्याजवळ किती येतात 19। म्हणजे अगदी योग्य पॅटर्न आपण फॉलो केलेला आहे। नंतर 19 दोन्ही 38 आणि 1 जर वजा केला तर आपल्याकडे 37 येईल। मग आता आपल्याला काय करावं लागेल? 37 दोन्ही करावे लागेल। 37 दोन्ही 7 दोन्ही 14, 14शी 1 हातचाला 1, 6 आणि 1 7, 74 अधिक 1 करावं लागेल 75। तर पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे। अशा पद्धतीने आपण संख्या मालिकेचे प्रश्न सोडवू शकतो। अतिशय सोप्या प्रकारचा हा प्रश्न होता। नंतर प्रश्न तिसरा आहे 0, 6,
24, 60, 120, 210 आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे. तर यांच्यातील संबंध आपल्याला शोधायचा आहे. तर बघा सुरुवात कुठून झालेली आहे, शून्यापासून झालेली आहे. आणि या ठिकाणी नंतर 6 येतोय, नंतर 24 येतोय. तर समोरच्या संख्या ज्या आहे आपल्याला 6च्या पटीतील दिसत आहे, परंतु 210ला जे आहे 6नी भाग जाऊ शकत नाही. म्हणून ही पर्याय असल्यामुळे आपण 6चा विचार करणार नाही आहेत. तर आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी शून्य कसा आलेला आहे हा आपल्याला शोधायचा आहे. तर जे आहे आपण पहिल्यांदा जे आहे संख्या मालिका शिकताना आपल्याला वर्ग येणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे घन येणे सुद्धा आवश्यक आहे. घनमूळ, घन, वर्गमूळ ह्या सर्व गोष्टी आपल्याला तपासून पाहायच्या असतात. तर आपण जे आहे नंबर सिरीजमध्ये 1चा घन शोधूया. 1चा घन किती आहे, तर 1चा घन आहे 1. वजा जर आपण 1 केला तर उत्तर किती येईल आपल्याकडे, 0 येईल. नंतर 2चा घन बघूया. 2चा घन किती आहे, तर 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8. 8 वजा 2 जर केले तर आपल्याकडे पर्याय जो आहे उत्तर जे आहे ते 6 येणार आहे. नंतर आपण 3चा घन केला तर 3चा घन येतो 27. 27 मधून जर 3 वजा केले तर आपल्याकडे उत्तर 24 येईल. तर अशाच प्रकारे जे आहे आपल्याला घन काढत काढत जे आहे आपल्या उत्तराकडे पोचायचं आहे. आपण सरळ सरळ जे आहे एवढं काढत बसण्यापेक्षा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या ठिकाणी 7चा घन काढला आणि त्याच्यातून 7 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्यांना आपल्याला पॅटर्न लक्षात आला की लगेच पर्यायाकडे जायचं. तर या ठिकाणी जे आहे 7चा घन वजा 7 आपल्याला करायचं आहे, परंतु आपण इथे समजून घेण्यासाठी जे आहे इथे वेळ देणार आहोत. आता 4चा घन किती आहे, तर 4 चूक 16, 16 चूक 64. 64 वजा 4 जर केले तर 60 येतोय. म्हणजे बघा पॅटर्न आपला फॉलो होतो. 5चा घन किती आहे, 5चा घन 125. 125 वजा जर 5 केले आपण तर आपल्याकडे 120 उत्तर येतं आहे. नंतर 6चा घन 216 येतो आणि 216मधून जर आपण 6 वजा केले तर आपल्याकडे 210 हे उत्तर येतं. मग आता 7चा घन आपल्याला शोधावा लागेल. तर 7चा घन जो आहे तो 343 येतो आणि आपण 7 जर वजा केले तर 13मधून 7 गेले, या ठिकाणी 336 हे उत्तर येतं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न 4 बघूया. 1, 4, 27, 16 क्वेश्चन मार्क 36 आणि 343. तर क्वेश्चन मार्क या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय द्यायचा आहे. तर यांच्यामध्ये कोणता संबंध आहे, तर 4 जो आहे 2चा वर्ग आहे, त्याचप्रमाणे 16 जो आहे 4चा वर्ग आहे. ठीक आहे. परंतु या ठिकाणी 16चा वर्ग येत नाही आहे, पण हा 36 जो आहे 6चा वर्ग आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जे आहे कुठेतरी संबंध मिळतो आहे. या ठिकाणी 2चा वर्ग दिसतो आहे, 2चा वर्ग, या ठिकाणी 4चा वर्ग दिसतो आहे आणि या ठिकाणी 6चा वर्ग दिसतो आहे. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की 343 जो आहे 7चा घन आहे. बरोबर आहे. मग आपल्याला जे आहे अजून घन मिळतो आहे का, तर हो, 3चा घन जो आहे तो 27 आहे. 3चा घन किती आहे, 27. मग आता 1चा घन जो आहे तो एकच असतो. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये वर्ग आणि घन यांचा संबंध आलेला आहे असं आपल्याला दिसतं आहे. तर आता घन वर्ग घन वर्ग या ठिकाणी काय असेल, तर घन असेल. कोणत्या संख्येचा असेल बरं, तर यांच्यामध्ये जे आहे घनांमध्ये जर आपण संबंध, तर यांच्यामध्ये जे आहे 1चं अंतर आहे, म्हणजे 2 आलेला नाही आहे. 2चा वर्ग आहे, 3चा घन आहे, 4चा वर्ग आहे, तर 5चा घन असायला पाहिजे. बरोबर की नाही. तर 5चा घन किती येतो, तर 5चा घन येतो 125. म्हणजे आपला डी हा पर्याय योग्य असेल. प्रश्न 5 आहे. 4, 6, 12, 14, 28, 30 आणि क्वेश्चन मार्क. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. 2 मिनिटात काय 1 सेकंदात सॉल्व होऊन जातो. तर बघा 4 आणि 6मध्ये 2चा फरक आहे. 2 प्लस होत आहेत. नंतर 6 गुणेला 2 जर केले तर 12 होत आहेत. 12 अधिक 2 बरोबर 14. 14 गुणेला 2 केलं तर 28. 28 अधिक 2 केले तर 30 आणि 30 गुणेला 2 जर केले तर पर्याय क्रमांक बी हा योग्य येईल. ठीक आहे.
प्रश्न 6 आपल्याला अपूर्णांकाचा आलेला आहे. मग आता कसं सोडवायचा, योग्य पर्याय कसं निवडायचं, तर यांच्यामधील जे आहे आपण पहिल्यांदा संबंध शोधण्याचा प्रयत्न करूया. 1 नंतर 3 येतोय म्हणजे इथे +2 झाले, प्रत्येक ठिकाणी +2 झालेले आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी 9 उत्तर असलेला एकच पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे A क्रमांकाचा. तर आपण ए हे आपलं राईट असेल. परंतु जे आहे आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करूया की छेदामध्ये काय संबंध आहे. तर अंशाचा संबंध आपल्याला समजलेला आहे. आता छेदाचा संबंध काय आहे, तर छेदाचा संबंधामध्ये जे आहे तर 2चा पहिला घात किती येतो, तर 2चा पहिला घात 2 येतो. 2चा दुसरा घात म्हणजे 2चा वर्ग, 2चा वर्ग 4 येतो. 2चा घन, 2चा घन 8 आहे. 2चा चौथा घात काय आहे, तर 2चा चौथा घात 16 आहे. आणि 2चा पाचवा घात काय आहे, तर 2चा पाचवा घात आहे 32. म्हणून आपला पर्याय क्रमांक ए हा अगदी बरोबर आहे. ओके. या ठिकाणी आपण कठीण आणि सोपे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 7वा प्रश्न अतिशय सोपा आहे. बघितल्या आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपल्याला जी नंबर सिरीज दिलेली आहे ती वर्गांची नंबर सिरीज दिलेली आहे. तर 9 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 3चा, 25 5चा, 49 7चा, 121 11चा. तर आता याच्यातील संबंध जो आहे ते 1चा वर्ग 1, नंतर 3 5 7, या इथे कोण असेल तर इथे 9 असेल. 9चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे काय आहे, तर 81. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य असेल. ठीक आहे. 8वा प्रश्न बघा. तर 10 100 200 310 आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे. तर यांच्यामधला संबंध जर आपण बघितला तर याच्यामध्ये अंतर किती आहे, 90चं. ठीक आहे. यांच्यामध्ये जे आहे 100चं. आता पुढे काय होतं आहे, तर 200 आणि 310 यांच्यामध्ये संबंध आहे 110चा. तर बघा 90 10-10चा अंतराने जे आहे आपल्याला यांच्यातील फरक वाढताना दिसतोय. जर आपण इथे 120 केलं तर आपल्याला जे आहे 430 हे उत्तर मिळणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हा आपला उत्तर